नंदिनी मॅडम, झालं काम? अगं केव्हाच आटपले माझं. पण काय बाई, वेळ सरता सरत नाहीये. नाही आणि कसं आहे, मी जर आधी निघाले ना, ऑफिसच्या बाहेर पडले तर नवरे हाफ डे लावतील. नाही बरोबर आहे, पण काय आहे, जास्त वेळ थांबलो म्हणून ते काही ओव्हर टाइम देणार नाहीये. उलट 4 शब्द ऐकवतील आपल्याला. खरे बाई. त्यापेक्षा चला निघा. काका बाय बाय. चल बाय 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 बाय. अरविंद, निघूया ना? मी तू निघ, मला 5-10 मिनिटं तर लागतील. बर. नंदिनी मॅडम, मी पण येते. माझंही झालं. हा चल. मीटिंग झाली असेल तर आदिती आणि अमित घरीच गेले असतील ना डायरेक्ट? हो. तिला तर बरंच आहे, बँडालाच मीटिंग. पंधरा दिवसातले 2 दिवस गेले, उरले 13 दिवस. तेही जातील असेच. काय कदम, निघाला नाहीत अजून? नाही, निघतोच आहे. हा, तांगडे आवरलं का तुझं? चल बाबा. तू हो मी. पण हे काय, तुम्ही कुठे निघालात? मी अगं म्हणजे मला वाटलं की. काय वाटलं तुम्हाला? आज क्लासचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवशी सुट्टी. नाही श्री गणेशा करायचा आहे ना? हो तर चल, म्हणजे तू मला शिकवण्यासाठी बँडवरून इथे आलीस. तू आता मला शिकवणार, त्यामुळे मी आज शिकणार आहे. येस, शिकायचंय. चला करायची सुरुवात. हो. आता अजिबात वेळ वाया घालवायचा नाही. हो. चला बसा. तू बस ना. नाही ठीक आहे. हसली का? सॉरी पण काका, तुम्ही नंदिनी मॅडम सारखं वागताय. संगतीचा परिणाम. काका म्हणजे माझ्या शेजारीच बसते ना ती. चला करायचं सुरू. हा, हे बघ, श्री गणेशाय नमः पण लिहिलं. गणपती बाप्पा मोरया. मला अमित बरोबर अचानक मीटिंगला जावं लागतंय. उशीर होईल. पण काकांना आपण ऑलरेडी कमिट केलंय आणि आपण दोघंही नाही. काकांना निघायला अजून अर्धा तास आहे.